ओके माऊली माऊली मी तिकडे येतो तू इकडे ये प्रीतम आता आम्ही तर काही येडवलं मंगलम भगवान विष्णु मंगलम मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरे सद्गुरुनाथाय मैं कुमार समर्पयामि इकडे जय हरी. ह्या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी प्रत्येक वारकऱ्यांना माझ्या वतीनं जय हरी आणि अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 11 दिवसाचा प्रवास आपण वारी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ह्याचा उगम जिथं न होतो ते आहे चितोळे अंकली चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा. तिथनं हे घोडे 11 दिवसाचा प्रवास करून पुण्यनगरीमध्ये येऊन समावेश होतात. दरवर्षी आळंदीच्या आधी आपण दगडूशेठ हलवाई गणपतीच्याकडं एक आमच्याकडं निमंत्रण येतं, त्यांचं एक प्रेमाचं निमंत्रण येतं. त्यांच्याकडनं आपण माऊलींचे आश्वानला गणपती बाप्पा दर्शन देतात
त्यांना आशीर्वाद देतात, पुढच्या प्रवासाच्यासाठी ऊर्जाही देतात. तर हे काही होत असता एक पूर्वीच्या काळामध्ये आमचा जो ह्याच्यातला मूळ भाग होता की आम्ही पूर्ण वारी सोहळ्याला संरक्षण देत होतो. तर हा संरक्षणचा भाग काळांकृत पद्धतीने अजूनही स्थगित आणि अखंड पद्धतीने चालू आहे. त्यात थोडासा फरक आपला असा आलेला आहे की आपण या वर्षापासून कारण कसं असतं की वारीचा जो प्रवास असतो तो खडतर मानला जातो आणि त्या खडतर प्रवासामध्ये जक्त म्हातारे मंडळी असतात, कोणाला काही इजा होऊ शकते. तर त्या निमित्तानं आपण हे संरक्षण अपघाती विम्याच्या स्वरूपात आपण त्याला एक उपक्रम म्हणून चालवत आहोत. तर याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि ह्या पूर्ण आषाढी वारीच्यासाठी सर्व माऊली भक्तांना आणि विठुरायांना आणि विठुरायांच्याकडनं माऊली भक्तांच्यासाठी पूर्णपणे आशीर्वाद असावा ही ईश्वरचरणी मी प्रार्थना मांडतो. जय गणेश. प्रतिवर्षीप्रमाणे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होणारे अश्व जे अंकलीवरनं स्वतः महाजी शितळे सरकार हे घेऊन येत असतात. आज ह्या अश्वांचं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आगमन झालं. अश्वांनी गणपती बाप्पांना मानवंदना दिली, बाप्पांचं दर्शन घेतलं, सरकारांनी बाप्पांची आरती केली, आशीर्वाद घेतले आणि वारीच्या निर्विघ्नतेसाठी प्रार्थना केली. ही परंपरा गेले 8 वर्षामध्ये अश्वांनी बाप्पांना मानवंदना देण्याची सुरू झालेली आहे. ह्याच्यातनं एवढाच संदेश समाजाला द्यायचा आहे की वारीमध्ये समस्त प्राणीमात्रांवर आपण प्रेम करावं आणि माणसांप्रमाणे हे अश्व देखील या वारीमध्ये सहभागी होतात आणि खुद्द माऊली या अश्वांवर स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला नमन म्हणून या अश्वांचं आगमन या ठिकाणी होत असतं. स्वतः माऊली हे सूक्ष्म रूपामध्ये या अश्वांच्या सोबत येत असतात आणि गणरायांची आणि त्यांची संतांची ही भेट असा हा हृदय प्रसंग आहे आणि आमच्यासाठी हा विशेष क्षण आहे. पुढील वारीसाठी या सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय गणेश.